आपल्याकडं अनेक वर्षापासून CHB असेल, PPP असेल, ES असेल किंवा कंत्राटी असेल, हे लोक कार्यरत आहेत. आम्ही शैक्षिक महासंघाच्या वतीनं माननीय मंत्री महोदयांना ही सुद्धा विनंती केलेली होती की मोदीजींचं स्किल इंडियाचं स्वप्न जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर आपल्याकडची ही कंत्राटी पदं जी आहेत, ही कंत्राटी पदं पूर्ण वेळ पदामध्ये कन्वर्ट करा. पदाची संख्या वाढवा. येणाऱ्या आढाव्यामध्ये पदाची संख्या वाढवा. अगदी क्लास 2 ची पदं फार कमी झालेली आहेत. त्यामुळं गटनिदेशकांना प्रमोशननी क्लास 2 वर जाण्यासाठी संधी कमी उपलब्ध आहे. क्लास 2 ची पदं वाढवली पाहिजेत, म्हणजे गटनिदेशक प्राचार्य होतील आणि शिल्पनिदेशकाचं गटनिदेशक होण्याचं प्रमाण वाढेल. CHB, PPP, ES काही लोक 5 वर्ष झालेले आहेत परंतु सध्या नोकरीवर नाहीत. अशा सर्वांसाठी समान पद्धतीनं CBT 1 काही लोकांची झालेली आहे, काही लोकांची प्रलंबित आहे. ह्या सर्वांना नोकरीमध्ये सामावून घेण्याचं आश्वासन मंत्री महोदयांनी विधान परिषदमध्ये दिलेलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ते पाहिलेलंही आहे. त्यामुळं CHB वाल्यांना परमनंट करता येऊ शकत असेल तर 100% मंत्री महोदयांना ह्या इतर प्रश्नावरती मार्ग काढणं हे त्यांच्याच विभागाचं काम आहे. 100% ते मार्ग काढू शकतात. 800 लोकांची परीक्षा झाली, PPP वाल्यांची झाली नाही, एम्प्लॉयबिलिटी स्किल वाल्यांना पदं नाहीत, असं अनेक ठिकाणी म्हटलं जातं. अनेक अधिकाऱ्यांनी या बाबतीमध्ये वरिष्ठांची दिशाभूल सुद्धा केलेली आहे हे आढळून आलेलं आहे. आपल्याकडची कंत्राटी पदं की आपल्याला सुद्धा घातक आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. आपल्याकडे जास्तीत जास्त पदं ही परमनंट असायला हवीत, तर आपल्याला बदलीसाठी संधी मिळू शकेल, जास्तीच्या संधी उपलब्ध होऊ शकतील, प्रमोशनसाठी पण जास्तीच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. त्यामुळं तुम्ही ह्या मागणीसाठी सुद्धा आग्रही राहिलं पाहिजे की कंत्राटीची पदं ही शासनाचा निर्णयच आहे की एक पद अनेक दिवस कंत्राटी राहू शकत नाही. कालांतराने ते पद पूर्ण वेळ करावं लागतं. आपल्या सर्वांच्या मनामधला गैरसमज आपण दूर केला पाहिजे. CHB, PPP ह्या सगळे लोक 10-10, 20-20 वर्ष झालं आपल्याकडे तासिकावरती आहेत. आपण रेग्युलर लोक आहोत, पण हे लोक नसते तर आपल्यावर सुद्धा ताण आला असता. 2008ला माझ्याकडे पण 3-4 बॅच होत्या, एका वेळेला तर 5 चार्ज होते. त्यामुळं CHB वाल्यांनी कमी पैशामध्ये आपल्या विभागाला सेवा दिलेली आहे. काय आणि ते जर परमनंट होत असतील, आता मागचे जे परमनंट लोक झाले साधारण 250 लोक परमनंट झाले, हे सुद्धा मंगल प्रभात लोढा साहेबांनीच परमनंट केलेले. म्हणूनच मी म्हणतो की आपल्या जास्तीत जास्त मागण्या, वाढपी सध्याला आपला आहे, आपल्याला गरम पुरी मिळू शकते, गरम जिलेबी मिळू शकते, 2 गुलाबजामुन जास्त मिळू शकतात. त्यामुळं वऱ्हाडी मंडळी संख्या वाढवा. आम्ही आयोजक इथं बसलेलो आहोत. आपल्या सर्वांना विनंती आहे की PPP, ES हे लोकांची परीक्षा जरी झालेली नसेल तर नजीकच्या काळामध्ये त्यांची सुद्धा परीक्षा घेण्यासाठी आम्ही आग्रही मागणी माननीय मंत्री महोदयांकडे मांडू आणि या बाबतीमध्ये कुणावरही अन्याय होत असेल तर आम्ही अन्यायग्रस्तांच्या पाठीशी उभा राहू. आज